नीटचा घोळ मिटवण्यासाठी मार्डनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घातलंय। नीट आता रद्द करणं शक्य नसेल तर किमान सर्व राज्य बोर्डांच्या 12वीच्या कॉमन बेसिक सिलेबसवर आधारित नीटची परीक्षा घेण्याची मागणी मार्डनं पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे। तसंच यासाठी मार्डनं ऑनलाईन पिटिशनही सुरू केली असून change.org वर जाऊन आपलं मत नोंदवण्याचं आवाहन केलंय। सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नरेंद्र मोदीजींना ऑफिशियल पोर्टल जे आहे राईट टू पीएम याच्या थ्रू ऑफिशियल ग्रीव्हन्स आमची नोंदवली आहे। त्याच्यात आम्ही हेच सांगितलं आहे की 2 वर्ष जे अभ्यास केलं ते आता काही प्रश्नपत्रिकेत येणार नाही आणि आता वेगळेच प्रश्न येणार आहे दुसऱ्या सिलेबसवर। 2 महिन्यात त्याला ते कव्हर करायचं आहे। हे खूप अवघड होणार आहे मुलांसाठी आणि याच्यात खूप मुलांचं नुकसान होणार। तर आम्ही कॉमन बेसिक सिलेबसचा कन्सेप्ट सांगितलेला आहे। त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की जे स्टेट बोर्डचे गव्हर्नमेंट्स आहे प्रत्येक स्टेट बोर्डच्या गव्हर्नमेंटमध्ये जे कॉमन सिलेबस आहे आणि जे फक्त 12वीला आहे ते तुम्ही सिलेबस म्हणून ठेवा, जेणेकरून मुलांवर ताण येणार नाही, जेणेकरून इनजस्टिस होणार नाही। आणि तिसरी गोष्ट, आम्ही ऑनलाईन पिटिशन सुरू केलं आहे change.org वर आणि मी रिक्वेस्ट करतो प्रत्येक पालकाला change.org वर आम्ही ऑनलाईन पिटिशन केलं आहे। त्याच्यात तुम्ही सिग्नेटरी व्हा, ते आम्ही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।